मला आधी कोण ऋषी आहेत ते बघायला हवं, त्यांची भेट घ्यायला हवी। ऋषीगणांचा कोणाकडूनही अवमान व्हायला नको, त्यांच्या स्वागताची तयारी करायला घ्या। आलेच मी। आजपर्यंत सगळं इतकं संयमानं केलं तुम्ही, मग आजच असं काय घडलं? देवी, मी सांगतो काय झालंय ते। परंतु देवा, जर माझ्या मुखातून काही प्रमाण सोडून बाहेर पडलं असेल तर। नारायणा, ह्या पुढे काहीही बोलू नका। जे घडले ते संपले। एक बेसावत क्षण आला होता आणि गेला। देवी, आपण योग्य वेळी आलात, नाहीतर आज माझ्याकडून काही अनुचित घडणार होतं। अनुचित नाही, सत्याचा आग्रह, आणि तो मी समजू शकतो। माधवा, जर मी काही बोललो असेन तर आपण देखील त्याचा उल्लेख करू नये देवा। ह्या घडण्याला देखील काही अर्थ असणार। तुम्ही दोघे शांत झाला आहात याचा मला आनंदच आहे। तरीही नारायणा, मी आपल्या सूचनेचा विचार करेन। देवा, देवा, मी यावं काजी? या। काय वार्ता आहे? देवा, गडावर एक ऋषीमुनी आला आहेत। आणि त्या हाकडेच यायला निघाला आहेत। पर देवा, ते साधं सुद्धा महाराज असतील असं वाटत नाही बघ। ते दुर्वास ऋषी आहे। देवा, आपण मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायला हवं। श्री म्हाळसा देवी आणि दुर्वास ऋषी यांची भेट होण्याआधी आपण तिथे पोहोचायला हवं। होय, दोघांची भेट झाली आणि जर कोणाला क्रोध आला तर आपण काही करू शकणार नाही। मग आपण निघूया। लक्ष्मी देवी, प्रधानजी, आपण दोघांनी विश्राम करावा। मी जाऊन त्यांना भेटतो। हे देवी, माझा प्रणाम स्वीकार करावा। प्रणाम देवी। हो ऋषीवर, तुम्ही देखील माझा प्रणाम स्वीकार करावा। नाही देवी, नाही। काय झाले ऋषीवर? नाही देवी, असे करू नका। मला अपराधी होऊ देऊ नका। माझ्या हातून हे पाप घडू नये। मी समजले नाही। देवी, आपण मला प्रणाम करू नये। आपण असे करणे उचित नाही। अहो, असे कसे? तुम्ही ऋषीवर आहात आणि ऋषीवरांसमोर नतमस्तक व्हावे असे सदैव आचरण असावे। त्यातच मनुष्याचे हित आहे। असे असले तरी आपण मला प्रणाम करू नये।
कारण मी त्याचा स्वीकार करू शकत नाही. हे असं का म्हणतायत? सूर्यदेव म्हणाले तसं या गडावर दृश्य, अदृश्य, चेतना, शक्ती यांचा संचार आहे. त्यांचं अस्तित्व आहे. हे ऋषी नक्कीच कोणीतरी मोठे ऋषी आहेत हे त्यांच्या तेजावरून स्पष्ट दिसतंय. पण हे माझा प्रणाम का स्वीकार करत नाहीयेत? देवी, आज तुमचे दर्शन झाले त्यातच मी कृतकृत्य झालो. ऋषीवर, हे श्री मार्तंड भैरवा, हे भक्तवत्सला, हे श्री मल्हारी मार्तंडा खंडेराया, महादेवा, आपण माझा प्रणाम स्वीकार करावा. दुर्वास ऋषी, तुमचे ह्या जेजुरी गडावर स्वागत आहे. दुर्वास ऋषी? होय, दुर्वास ऋषी. देवा, आपल्या दर्शनाने मी कृतकृत्य झालो आहे. याआधी मी तुमचा उल्लेख ऐकला आहे. यांनी मला सांगितलेल्या कथेत मी तुमचा उल्लेख ऐकला आहे. म्हाळसा, तू अगदी योग्य तेच ओळखलंस. मी ज्यांच्या कथेबद्दल तुला सांगत होतो तेच हे दुर्वास ऋषी. म्हाळसा, ह्यानीच इंद्रदेवांना शाप दिला होता. देवी, ये माधवी. ऋषीवर, तुम्ही अतिथी आहात. तुमच्या स्वागताचे भाग्य आम्हाला मिळावे. थांबा देवी, नको. ऋषीवर, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते माझ्या ध्यानात आलं आहे. जेजुरीतल्या लोकांना तुमच्या स्वागताचा मान मिळावा असंच तुम्हाला सुचवायचंय, होय ना? होय प्रभू. म्हाळसा, मला असं वाटतं की त्यांच्या इच्छेचा आपण सन्मान राखायला हवा. म्हाळसा, हे दुर्वास ऋषी आहे. ह्यांची सेवा करून ह्यांना प्रसन्न करणे अत्यंत खडतर आहे. ह्यांनी प्रसन्न होऊन दिलेला वर कधीही निष्फळ ठरत नाही. ह्यांची भविष्यवाणी कधीही चुकीची ठरत नाही. ह्यांचा जर क्रोध अनावर झाला तर त्यांनी दिलेल्या शापापासून कोणाचीच सुटका होत नाही. तुम्ही गडावर आलात, मला आनंद वाटला. देवी, तुमचे आणि श्री खंडेरायांचे दर्शन झाले याचा मला आनंद आहे. मला केवळ तुमचेच दर्शन घ्यायचे होते, ते झाले.
माझे कार्य आता पूर्ण झाले आहे. निघतो मी. नाही ऋषीवर, तुम्ही जेजुरीचे अतिथी आहात आणि इथे आलेल्या अतिथींचे आदरातिथ्य केल्याशिवाय आम्ही अतिथींना जाऊ देत नाही. तुम्ही जेजुरीत थांबावे आणि आमच्या आदरातिथ्याचा स्वीकार करावा. देवी, आपली आज्ञा मला शिरसावंदी आहे. मी आपल्या आज्ञेबाहेर नाही. माधवी, ऋषीवरांसाठी अतिथी कक्षात व्यवस्था कर. मी आलेच. ऋषीवर यावे. अहो किती उतावीळ होताय आपण. कोण आलंय हे कळेलच. असू दे, मला उत्सुकता आहेच. गडावर कोण आलं आहे हे कळायला नको का? घ्या, माधवी आलीच. काय ग, कोणते ऋषी आले आहेत काही कळालं का? हो अक्का, त्यांच्या बोलण्यातून कळालं की ते दुर्वास ऋषी आहेत. खूप मोठे ऋषी आहेत ते. त्यांना प्रसन्न करणं ही काही सोपी गोष्ट नव्हे. त्यांचा राग अनावर झाला तर ते शापही देतात. खूप शीघ्रकोपी आहेत ते. आई ग, म्हाळसाने त्यांचं यथोचित स्वागत केलं की नाही? हो, मी त्यांच्या स्वागताची सारी तयारी केली होती. देवी देखील त्यांच्या स्वागतासाठी तिथे उभ्या होत्या. पण काय माधवी, ऋषींनी देवींना सांगितले की देवींकडून स्वागतासाठी पाय धुणं ते स्वीकार करणार नाहीत म्हणून. इतकंच काय, ते देवींना म्हणाले की तुम्ही मला नमस्कार देखील करू नयेत म्हणून. आता हे काय नवीन? म्हाळसावर रागावले आहेत की काय ते? नाही अक्का, देवींनी त्यांना आदरातिथ्यासाठी थांबा असं म्हटलं. तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता लगेच होकार दिला आणि म्हणाले की देवी, मी तुमच्या आज्ञेबाहेर नाही. मग मीच त्यांचं स्वागत केलं, त्यांचे पाय धुतले. भाग्य आहे बाई तुझं. पण हे काय चाललंय गडावर? मला काही कळेन असं झालंय. इतके मोठे ऋषी असून ते म्हाळसाला असं का म्हणाले हे मला कळत नाही. हो ना, तुम्हालाच काय, पण म्हाळसाला देखील याचं आश्चर्य वाटत असणार. पण त्या ऋषींनी असं केलं कारण म्हाळसा म्हणजे साक्षात पार्वती देवींचे रूप, आदिशक्तींच्या रूपांपैकी एक. या गडावर आज श्री महादेव, श्री विष्णू, श्री पार्वती आणि श्री महालक्ष्मींचे दर्शन मला झाले. त्याहून मोठे भाग्य काही नाही. दुर्वास ऋषी, तुम्हाला भेटून आम्हाला देखील आनंद झाला आहे. जेजुरीत आपलं स्वागत आहे. हे प्रभू, आज आपले असे दर्शन झाल्यावर मला हे सांगायचा मोह आवरता आवरत नाही की खरोखरीच हे स्थान म्हणजे जणू प्रति कैलासच म्हणावा लागेल. जसे भक्तिभावाने आपल्या दर्शनासाठी कैलासी आल्यावर प्रसन्न वाटते, तसेच ह्या जेजुरी गडावर सुद्धा प्रसन्न वातावरण आहे. आणि का नसणार, जिथे साक्षात श्री महादेव, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी आणि श्री पार्वती देवी यांचा वास आहे, तिथे प्रसन्न वातावरण असणारच. मला खात्री आहे देवा की भक्तिभावानं या जेजुरीत आलेल्या कुठल्याही भक्ताला निराश होऊन जावं लागलं नसेल. ऋषीवर, आपण अगदी योग्य तेच म्हणालात. भक्तिभावाने जेजुरीत येणाऱ्या भक्तांना
कधीही निराश होऊन परत जावं नाही लागत. ऋषीवर, कृतयुगातील माझ्या या मनुष्य अवताराचा उद्देश केवळ मणी आणि मल्ल यांचा विनाश करणे आणि दैत्यांना शासन करणे एवढाच नव्हे, समाजातील दुराचाराचा नाश करणं, समाजाला जाग करणं, धर्माचा सदाचाराचा मार्ग सर्वदूर पसरवणं हा देखील त्यामागचा उद्देश होता. ऋषीवर, ह्या चरित्राशी सर्वजण तसेच जोडले गेले आहेत. श्री खंडेरायांच्या या अवताराशी तुम्ही देखील नकळत जोडले गेले आहातच ऋषीवर. होय देवी. आपल्या लवा नामक शिष्याला तपश्चर्येसाठी जागा हवी होती. अशी जागा जिथे कुठलीही असुरी शक्ती कधीही प्रवेश करू शकणार नाही. त्यांनी आपल्याला तशी विनंती केली आणि आपण जेजुरी जवळील धवलगिरी पर्वताच्या सान्निध्यात असलेली जागा त्यांना अभिमंत्रित करून दिली होती. होय देवी. त्या जागी लवा ऋषींनी साधना केली होती. ऋषीवर, जेव्हा मणिमल्लांच्या त्रासातून या सृष्टीची सुटका व्हावी अशी प्रार्थना घेऊन प्रथम इंद्रदेवांकडे, मग माझ्याकडे आणि अखेर श्री महादेवांकडे नारद मुनी आणि सप्तर्षीं समवेत गेले, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्या रक्षणार्थ त्यांनी त्यांना त्यांच्या शिष्याच्या अर्थातच लवा ऋषींच्या आश्रमातच ठेवलं होतं. त्यामुळे या मल्हारी चरित्राशी आपण देखील जोडले गेले आहात ऋषीवर. मी केवळ माझे कार्य केले देवी. माझ्या हातून हे व्हावे हे परमनियतीनेच लिहून ठेवले असावे. हे श्री मार्तंड भैरवा, आपण या मनुष्य अवतारामध्ये जे कार्य करत आहात ते अत्यंत कठीण आहे. श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होताना मल्हारी चरित्र सर्व दूर होणार आहे, होत आहे. आणि त्या निमित्ताने धर्माचे पुनरुत्थान होत आहे. आपल्या भक्तांवर आपली कृपादृष्टी सदैव असू द्यावी देवा. म्हणलं ना नाही जायचं म्हणजे नाही जायचं. का म्हणजे मी जाणार म्हणजे जाणार नाही म्हणलं तर काय बायको आहे का कोण? तुझ्या आईलाच बोलून घेतो ना, तुझी लेक घेऊन जा. काय झालं? कशापायी तंटा करताय र? तांटा कुठला गे? मी गावात जातो, लोकांसंग बोलतो. हिचं म्हणणं काय, तुम्ही गावात जायचं नाही. तसं नाही, पण नुसतं जाऊन तोंडाची वाफ कशापायी करायची? त्या परिसरात काम करावं माणसानं. मला सांगतो आता. मला एक सांगा, तुम्हाला एक ठाव आहे का? आज गडाव कोण आलंय सांगा बर. का कोण आलं आहे? घ्या, हेच ठाव नाही तुम्हाला. अग, आज गडाव कुणीतरी मोठं ऋषी आल्या. तर ऋषी ऋषी? हा, कुठलं ऋषी? देव, त्यांचं नाव नाही कळलं, पर मी असं ऐकलंय लय रागीट हायत. होय का? आणि हात कशापायी आलं आहे तिथे? ते काय आपल्याला ठाव नाही, म्हणजे देवांचं दर्शन घ्यायला आलं असत्याल. पर मी ऐकलंय जो कोणी त्यांची सेवा करील का नाही त्यासनी ती प्रसन्न होत्या. आणि सेवा करणाऱ्याच्या मनामध्ये जी काय असेल ती मिळेल असा आशीर्वाद देतात. मला ठाव आहे का म्हाळसा त्यांच्या मनात काय आहे ते ऋषी त्यांच्यावर प्रसन्न झालं आणि त्यासनी देवांसंग कैलासात जाणार असा आशीर्वाद दिला तर